गेले काही दिवस ईव्हीएम मशीनबद्दल भरपूर चर्चा झडतायत। हे ईव्हीएम मशीन नक्की कसं काम करतं या संदर्भात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी काय माहिती दिली आपण पाहूया। पोलिंग मध्ये आपल्याला माहिती आहे पोलिंग एजंट कॅन्डिडेट नेमणूक करू शकतात, उमेदवार नेमणूक करू शकतात। त्यांच्या समोर सकाळी सकाळी मॉक पोल होतात। मॉक पोल म्हणजे काय आहे? प्रत्येक उमेदवाराच्या अगेन्स्ट 50 वोट 25 वोट मतदान करतात आणि रिझल्ट पुन्हा प्रेस करून बघतात की तुम्ही 25 प्रेस केलं 25 मिळालं का कमी जास्त मिळालं का असं आपण पाहू शकतो। सकाळी 1 तास आपण मॉक पोल करतो म्हणजे मशीन पुन्हा ठीक आहेत का नाही, मध्ये काही घडले का, काही घडत नाहीये, परंतु लोकांना विश्वास वाटायला पाहिजे म्हणून आपण करतो। नंतर पूर्ण मतदान आपल्या समोर होतात। मतदानाचे पोलिंग एजंट ते प्रतिनिधी उपस्थित राहतात, त्यांच्या समोर होतात। त्यांच्या समोर संध्याकाळी मतदान संपल्यानंतर सील होतात। त्यांच्यासोबत आपण 17C म्हणून एक फॉर्म देतो, त्यांच्यामध्ये आजपर्यंत किती मतदान पडले एवढंच आपण देऊ शकतो, ते देतो आपण। ते ईव्हीएम ला प्रेस केलं संध्याकाळी टोटल वोट्स पोल्ड म्हणून देतात। हे झाले। त्यांच्यानंतर काउंटिंग आपण ईव्हीएम घेऊन गेले ते पूर्ण स्ट्रॉंग रूम मध्ये आपण सील करतो। त्या सील या सर्व उमेदवाराच्या एजंटच्या समोर होतात आणि काउंटिंगच्या दिवस आपण स्ट्रॉंग रूम उघडतो, ते त्यांच्या समोर उघडतो आपण। सीसीटीव्ही कव्हरेज आहेत, व्हिडिओग्राफी करतो आपण। आणि काउंटिंग करताना आपण 17C उमेदवारांच्या प्रतिनिधीला दिलं होते, ते उमेदवारचा आता काउंटिंग प्रतिनिधी आलेला आहे, त्यांनी व्हेरीफाय करून बघतात तिथे 494 सांगितलं होते, त्या ईव्हीएम मध्ये 494 आहेत का नाही ते व्हेरीफाय करू शकतात। हे झाल्यानंतर आपण रिझल्ट बटन दाबतो। रिझल्ट बटन मध्ये कॅन्डिडेट 1 ला किती 2 ला किती असा रिझल्ट मिळतात। हे सर्व झाल्यानंतर एक 5 व्हीव्हीपॅटचा रॅन्डमली निवडून ईव्हीएम मध्ये असलेले मतदान व्हीव्हीपॅटला आहेत का नाही, कारण व्हीव्हीपॅटचे पेपर आहेत, ते पेपर मध्ये प्रिंट झालेले आहेत, ते व्हीव्हीपॅटला असलेले मतदान ईव्हीएम ला आलेले मतदान सारखे आहेत का असं रॅन्डमली निवडून आपण तपासतो। म्हणजे प्रत्येक लेवलला आपण ईव्हीएमचा सिस्टम प्रिंट मार्फत सुद्धा तपासतो, सॅम्पल निवडून, ते क्लिअर आपल्याला असावे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।